सर्वात आधी सर्वांना जय बाळूमामा. मित्रांनो, पालखीचा दिवस आजचा आहे 3रा. ह्याच्या अगोदर 2 दिवस होती. त्या 2 दिवसाचा ब्लॉग आपल्या पेजवर आहे. ज्यांनी कोणी बघितला नाही त्यांनी जाऊन लवकर बघा, म्हणजे तुम्हाला पण समजून जाईल विषय काय आहे नेमका. आज पण कालच्या वाणी काय सकाळच्या आरतीला काय लय पब्लिक नव्हतं, कमीच होतं. सकाळच्या आरती करून घेतली पाटशेरी. आरती झाल्यानंतर ना महाप्रसाद पण करून घेतला. मग नंतर गेलो बघा झापसरे गावात जाऊन जरा कटिंग करूया म्हणलं. केस लय वाढल्याची. परत्याजवळ आलो केस कापायला. परत्या केस कापाय सोडून वडापाव आणला आणि वडापाव खात बसलाय. वडापाव खाऊन केस कापला, पण भावानं आपल्या मनासारखी केस कापली बरं का. तिथनं मग नंतर ना कटिंग झाल्यावर आपल्याला अजून जरा नियोजन लावायचं होतं. तांदूळ आणायचं होतं. तांदूळ कमी पडत होतं. तांदूळ आलं सांगलीत ना बघा. तांदूळ आणून टाकलं लगेच तळावर. तोपर्यंत संध्याकाळच्या आरतीचं टायमिंग झालंच. तिकडं महाप्रसाद बनवायचं चालू होतं बघा. आजच्या महाप्रसाद मध्ये पिठलं बनवायचं चालू होतं. प्रवचनचा एक कार्यक्रम ठेवला होता. त्याच कार्यक्रमासाठी ही लोक सगळी बसून घेतली होती बघा. तुम्ही पण जरा बघून घ्या. पंढरीनाथच्या विठेवर त्या ठिकाणी म्हणतात, देवा तुम्ही आलात म्हणून त्या ठिकाणी देवाचं महादेवाचं स्वागत पंढरीनाथ त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी करू लागले. त्या ठिकाणी देव स्वतः महादेव आलेत म्हणून त्या ठिकाणी पांडुरंगाला राहवलं नाही आहे. देवालाच त्यांनी त्या ठिकाणी डोक्यावरती त्या ठिकाणी धारण करून घेतलं पांडुरंगाने बसताना. म्हणून या पांडुरंगाचा आणि बाळूमामांचा जिव्हाळा तोच आहे. जसा महादेवाचा आणि पांडुरंगाचा जिव्हाळा आहे तसाच बाळूमामाचा आणि या ठिकाणी पांडुरंग. आज दिवस 3रा होता. त्यामुळं बऱ्याच लोकांना माहित होतं की बाळूमामाचा तळ आला इथं मानेच्या वस्तीवर. त्यामुळं बऱ्यापैकी लोक होती पब्लिक. बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग भल जय बाळूमामा. प्रवचनचा कार्यक्रम झाल्यानंतर ना लगेच मग आरती करून घेतली. आरती करून झाल्यानंतर ना महाप्रसादचा कार्यक्रम चालू झाला. पब्लिक तर बक्कळ होतं, वाढपी तर कमी होती. त्यामुळे जरा मोठ्या भांड्यात घेतलं बघा पिठलं काढून. झाप 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 पिठलं वाढायला चालू केलं. मग नंतर ना जरा माईक घेतला आणि फुकारून घेतलं की बाळूमामाच्या महाप्रसादाची भांडी धुवून महिलांनी सहकार्य करावे, असंच फुकारून घेतलं भावानो. इथंच आता आपला ब्लॉग थांबूया. जाता जाता सर्वांनी कमेंट मध्ये तेवढं जय बाळूमामा लिहून जावा भावानो.